रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। श्रावणापासून सणांची सुरुवात होते ती असते दिवाळीपर्यंत। दिवाळीनंतर असणारा ऋतू इतका सुंदर व आल्हाददायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पर्वणीच असते। भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते। वट सावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते। त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते। तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला। तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली। अशी ही दृढ निश्चयी स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही स्त्रियांचा महान आदर्श आहे। म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते। चला तर मग जाणून घेऊया हरतालिका व्रताची पूजा विधी। पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ, 2 केळी, इतर फळे, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 10, खारका 5, बदाम 5, कापसाची वस्त्रे, कापसाच्या वाती, जानवे, पंचामृत, अक्षता, निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ, अष्टगंध, शेंदूर, बुक्का, अत्तर, सुगंधी तेल, कोमट पाणी, कापूर, सुटे पैसे इत्यादी। सौभाग्य अलंकार: बांगड्या, गळेसरी, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती। फुलांमध्ये चाफा, केवडा, कन्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा। पत्री: अशोक, आवळी, दुर्वा, कन्हेर, कदंब, ब्राह्मी, आगाडा, बेल व इतर। पूजा विधी: सर्व भगिनींनी या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करावे। या दिवशी उपवास करावा। नंतर चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून शिवलिंग तयार करून मांडावी। नंतर षोडशोपचार पूजा करावी। पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी। स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे। माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली। त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करण्यात येते। कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया, विधवा स्त्रिया, सर्व स्त्रिया हे व्रत करतात। विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात। अशा प्रकारे आपण हरतालिका व्रताची पूजा मांडणी करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।